बघा इथे एक इव्हॅल्युएट दिलेलं आहे 2 मार्काचं, ठीक आहे. तर ह्याच्यात काय सांगितलं बघा, तर इथं दिलेलं आहे लॉग ऑफ, बघा दिलेलं लॉग ऑफ, ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे लॉग ऑफ 2 आणि 2 दिलेलं आहे बेस पण, आणि इथं परत पुन्हा बेस दिलेला आहे 9. मग बघा लॉग ऑफ 2 ॲट बेस 2, मग लॉग ऑफ 2 ॲट बेस 2 काय राहील आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे बघा. कोणता फॉर्म्युला? हा फॉर्म्युला आहे लॉग ऑफ ए ॲट बेस ए. जर कुठल्या पण संख्येचा लॉग सेम बेसवरती जर घेतला तर आन्सर काय येतं? तोच नंबर येतो, ठीक आहे. हा फॉर्म्युला आहे लॉग ऑफ ए ॲट बेस ए, आन्सर काय येतं? 1 येतं. मग बघा इथं एच्या जागेवरती आपल्याला काय दिलेलं आहे? एच्या जागेवरती काय दिलं आहे? तर 2 दिलं आहे, आणि बेस पण काय दिलं आहे? 2 दिलं आहे. म्हणून बघा इथं काय येणार? लॉग ऑफ काय येणार? 1 येणार. लॉग ऑफ काय येणार? ह्या टर्मच्या जागेवरती 1 येणार. मग लॉग ऑफ 1 ॲट एनी बेस, तुम्हाला माहिती फॉर्म्युला काय? लॉग ऑफ 1 ॲट एनी बेस इक्वल्स टू काय येतं? 0. म्हणून याचा आन्सर काय येणार? काय येणार याचा आन्सर? 0 येणार. कारण की लॉग 1 काय राहतं? 0 राहतं. म्हणून बघा लास्टला लिहायचं लॉग ऑफ 2 ॲट बेस 2 ॲट बेस 9 इक्वल्स टू काय भेटलं? 0 भेटलं, ठीक आहे. हा एक छोटा प्रॉब्लेम होता, 2 मार्क आलेला आहे पेपरला.